नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासत आहोत। आपण आपल्या चॅनलवर दररोज 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरतीचा सराव करत आहोत। चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओचे प्रश्न। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मलेरिया, पर्याय क्रमांक 2 आहे डेंग्यू, पर्याय क्रमांक 3 आहे स्वाइन फ्लू व पर्याय क्रमांक 4 आहे कॅन्सर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वाइन फ्लू हा H1N1 हा स्वाइन फ्लू या रोगाशी निगडीत विषाणू आहे। प्रश्न क्रमांक 2 हिरा खालीलपैकी काय आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जस्त, पर्याय क्रमांक 2 कार्बन, पर्याय क्रमांक 3 आहे अधातू व पर्याय क्रमांक 4 आहे झिंक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन। हिरा हे खालीलपैकी कार्बन आहे। प्रश्न क्रमांक 3 पाण्याची घनता किती डिग्री सेंटीग्रेडवर सर्वाधिक असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 आहे 10 व पर्याय क्रमांक 4 आहे 100। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4। पाण्याची घनता ही 4 डिग्री सेंटीग्रेडवर सर्वाधिक असते। प्रश्न क्रमांक 4 पपई, आंबा यात कोणते जीवनसत्व असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ड जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 आहे क जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 आहे अ जीवनसत्व व पर्याय क्रमांक 4 आहे ब जीवनसत्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ जीवनसत्व। पपई, आंबा यामध्ये अ जीवनसत्व सर्वाधिक असते। फळांमध्ये बहुधा अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते, त्यापैकी पपई व आंबा यात अजीवनसत्व सर्वाधिक असते। प्रश्न क्रमांक 5 थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोखंड, पर्याय क्रमांक 2 पारा, पर्याय क्रमांक 3 कोळसा, पर्याय क्रमांक 4 आहे पाणी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारा। थर्मामीटरमध्ये पारा हा धातू वापरतात। प्रश्न क्रमांक 6 बेकिंग सोडा म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोडियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम क्लोराइड, पर्याय क्रमांक 3 आहे सोडियम बायकार्बोनेट व पर्याय क्रमांक 4 आहे सोडियम हायड्रॉक्साइड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा होय। प्रश्न क्रमांक 7 दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार होतो, म्हणजेच कोणता विकार संभवतो? प्रश्न असा आहे दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता आजार किंवा विकार संभवतो? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रातांधळेपणा, पर्याय क्रमांक 2 वाढ खुंटणे, पर्याय क्रमांक 3 पंडुरोग व पर्याय क्रमांक 4 आहे गलगंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाढ खुंटणे। फॉस्फरसच्या त्रुटीमुळे किंवा कमतरतेमुळे वाढ खुंटणे हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 8 स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 CNG, पर्याय क्रमांक 3 LPG व पर्याय क्रमांक 4 आहे कार्बन डायऑक्साईड। तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। हा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून हा घेतला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 LPG गॅस हा स्वयंपाक करण्यासाठी वापरला जाणारा गॅस आहे। प्रश्न क्रमांक 9 गटात न बसणारे जीवनसत्व ओळखा। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 ब जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 ड जीवनसत्व व पर्याय क्रमांक 4 आहे ई जीवनसत्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई जीवनसत्व हे गटात न बसणारे जीवनसत्व आहे। प्रश्न क्रमांक 10 कॅल्शियमची रासायनिक संज्ञा कोणती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 Ca, पर्याय क्रमांक 2 CO, पर्याय क्रमांक 3 आहे Cl व पर्याय क्रमांक 4 आहे A आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 Ca ही कॅल्शियमची रासायनिक संज्ञा आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण
लोखंडाची रासायनिक संज्ञा काय आहे पाहिले होते, तर लोखंडाची रासायनिक संज्ञा Fe ही आहे. आयर्न याची रासायनिक संज्ञा Fe आहे. तर आजचा प्रश्न आहे आपला, कॅल्शियमची रासायनिक संज्ञा काय आहे, तर त्याचे उत्तर आहे Ca ही कॅल्शियमची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 11, बटाटा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अन्न संचय मूळ, पर्याय क्रमांक 2 तंतुमय मूळ, पर्याय क्रमांक 3 सोट मूळ व पर्याय क्रमांक 4 आहे खोड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खोड. बटाटा हा वनस्पतीचा खोड हा भाग आहे. प्रश्न क्रमांक 12, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते असा प्रश्न आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 एम्पियर, पर्याय क्रमांक 2 डेसिबल, पर्याय क्रमांक 3 वॅट व पर्याय क्रमांक 4 आहे जूल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 13, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा, पर्याय क्रमांक 4 चौथा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो, तर उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो, त्यानंतर दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र या राज्याचा लागतो. प्रश्न क्रमांक 14, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर व पर्याय क्रमांक 4 आहे ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. तर सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे अहमदनगर. हा देखील नीट लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. प्रश्न क्रमांक 15, 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 अमरावती, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर व पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद या शहराला 52 दरवाजाचे शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16, नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाग, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 नर्मदा व पर्याय क्रमांक 4 आहे तवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाग. नागपूर हे शहर नाग या नदीवर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 माळढोक, पर्याय क्रमांक 2 मैना, पर्याय क्रमांक 3 चिमणी व पर्याय क्रमांक 4 आहे हरियाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाल हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 18, अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 माळढोक, पर्याय क्रमांक 2 मेळघाट, पर्याय क्रमांक 3 पेंच, पर्याय क्रमांक 4 ताडोबा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेळघाट. अमरावती जिल्ह्यात मेळघाट या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या जिल्ह्यात उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 यवतमाळ, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी व पर्याय क्रमांक 4 आहे नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नांदेड. नांदेड या जिल्ह्यामध्ये उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद व पर्याय क्रमांक 4 आहे पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे व उपराजधानी नागपूर ही आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 700, पर्याय क्रमांक 2 720, पर्याय क्रमांक 3 730 व पर्याय क्रमांक 4 आहे 780.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. नाशिककडून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 थळघाट म्हणजे कसारा घाट, पर्याय क्रमांक 2 बोरघाट, पर्याय क्रमांक 3 कुंभारली घाट व पर्याय क्रमांक 4 आहे आंबा घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थळघाट म्हणजेच कसारा घाट हा नाशिककडून मुंबईला जाताना लागतो. प्रश्न क्रमांक 23. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 आहे न्यायमूर्ती रानडे व पर्याय क्रमांक 4 आहे फिरोजशाह मेहता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. एलोरा लेण्यांमध्ये कुठल्या धर्माचे शिल्प पाहायला मिळते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिंदू, पर्याय क्रमांक 2 जैन, पर्याय क्रमांक 3 बौद्ध व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. एलोरा लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू, जैन या सर्व धर्मांचे शिल्प पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 25. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नायगाव, पर्याय क्रमांक 2 शिरवली, पर्याय क्रमांक 3 कटगुण, पर्याय क्रमांक 4 टेंभुर्णी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कटगुण. कटगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव आहे. सावित्रीबाई फुले यांचे नायगाव आहे तर महात्मा फुले यांचे कटगुण हे मूळ गाव आहे. प्रश्न क्रमांक 26. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 3 आहे राजा राममोहन रॉय व पर्याय क्रमांक 4 आहे स्वामी विवेकानंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केशवचंद्र सेन, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन रॉय व पर्याय क्रमांक 4 आहे अनंत मोहन बोस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे हे देखील लक्षात ठेवा. व भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. हे दोन प्रश्न थोडे कन्फ्यूज करणारे आहेत परंतु नीट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन रॉय, पर्याय क्रमांक 2 देवेंद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले व पर्याय क्रमांक 4 आहे गोपाळ कृष्ण आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हा चौथा पर्याय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन रॉय हे किंवा यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. गोलीपिठा या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ, पर्याय क्रमांक 2 रणजित देसाई, पर्याय क्रमांक 3 आनंद यादव व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलीपिठा या पुस्तकाचे लेखक आहेत. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी व पर्याय क्रमांक 4 आहे अमर्त्य सेन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून
थोडा तरी फायदा झाला पाहिजे या हेतूने तुम्ही आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.